महिलांना बंदूक बाळगण्याची परवानगी द्या, मी बंदूक घेऊन देईन. 2-4 चांगल्या लोकांचा जीव गेला तरी चालेल, पण वाईट माणूस वाचायला नको. अमरावतीमध्ये शिंदे गटाचे पदाधिकारी नानकराम नेभनानी यांचं वादग्रस्त वक्तव्य. शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनंतर भाजप खासदार अनिल बोंडेंचं देखील विधान चर्चेत. आधी मला बंदूक द्या, कारण मला बंदुकीची जास्त गरज. अनिल बोंडे यांचं वक्तव्य. राज्यात महिला आणि नेते देखील सुखरूप नाहीत. सत्ताधाऱ्यांनाच गृह खात्यावर विश्वास नाही. फडणवीसांनी राजीनामा द्यावा, रोहित पवार यांची टीका. अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये फाशी जन्मठेपेची तरतूद. दोषी कुणीही असो, सुटता कामा नये. पीडित महिलांना आता घरातूनच तक्रार दाखल करता येणार. पंतप्रधान मोदींची घोषणा. पंतप्रधान मोदी जळगावला भाजपच्या प्रचारासाठी. 15 दिवसामध्ये 4 अल्पवयीन मुलींवर अत्याचार. दीदींना आधी सुरक्षा द्या, मग लखपती दीदी योजना बघा. संजय राऊतांची टीका. संजय राऊत घाण खाणारा पोपट. राऊतांना जेलमध्ये जाण्याची घाई. मिमिक्री करणाऱ्यांना गावोगावी तंबू उभारून नाचाचं काम करावं लागेल. संजय शिरसाट यांचा राऊतांवर हल्लाबोल. नेपाळ बस दुर्घटनेमध्ये जळगावातील मृत्यू झालेल्या 28 जणांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत. जळगावातील लखपती दीदी योजनेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा. जळगाव जिल्ह्याचं चित्र बदलणाऱ्या नारपार गिरणा योजनेला मान्यता. कॅबिनेटमध्ये टेंडर काढणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा. प्रेम हे प्रेम असतं. पवार साहेब आहेत तिथं जास्त बोलायचं नसतं. यापुढे अमोल कोल्हेंच्या नेतृत्वामध्ये विकासाचं काम करणार. पवारांच्या भेटीनंतर अजित पवार गटाच्या अतुल बेनके यांचं वक्तव्य. भाजप नेते मदन भोसले आणि जयंत पाटलांमध्ये तासभर चर्चा. वाई विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेट झाल्याची माहिती. भाजपचे माजी आमदार नागेश भोसलेंनी घेतली जयंत पाटलांची भेट. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघासाठी पत्नी साधना भोसले इच्छुक. नागेश भोसलेंनी जयंत पाटलांकडे तिकीट मागितल्याची माहिती. रोहित पवारांमुळे जयंत पाटील पवार गटात अस्वस्थ. जयंत पाटील भाजपच्या वाटेवर असावेत असा अंदाज. जयंत पाटील आणि नागेश भोसले यांच्या भेटीनंतर संजय शिरसाट यांचं वक्तव्य. महाविकास आघाडीतील जागा वाटप होताना थोडा वाद होणं अपेक्षित, मात्र आम्ही एकमेकांना समजून घेऊन मार्ग काढू. जयंत पाटलांचं वक्तव्य. मुंबईतील 99% जागांवर महाविकास आघाडीमध्ये सहमती. मुंबई पुन्हा आमच्या ताब्यात असणं गरजेचं. त्यानुसार जागा वाटप. 27 तारखेपासून उर्वरित महाराष्ट्राच्या जागा वाटपावर चर्चा. राऊतांची माहिती. नवी मुंबईतील 2 जागा आम्ही मागितल्या आहेत. बघू आता यापुढे कसा मार्ग निघतो. जागा वाटपावर नाना पटोलेंचं वक्तव्य. नांदेडच्या देगलूर बिलोली मतदारसंघाचे काँग्रेस आमदार जितेश अंतापूरकर भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता. अंतापूरकरांनी कार्यकर्त्यांना मुंबईत बोलून घेतलं. सूत्रांची माहिती. समरजित घाटगेंनी घेतली खासदार शाहू महाराज छत्रपती यांची भेट. समरजित घाटगे यांच्याकडून महाविकास आघाडी नेत्यांच्या भेटीगाठी घेणं सुरू. आगामी विधानसभा निवडणूक लढण्याबाबत चर्चा. अकोल्यामध्ये सुरक्षाकडे तोडून राज ठाकरेंकडे जाणाऱ्या कार्यकर्त्याला कॉलर पकडून बाहेर काढलं. तर बुलढाण्यात देखील राज ठाकरेंच्या भाषणावेळी गोंधळ. राज ठाकरेंनी भाषण आटोपलं. शिंदे गटाचा थर कोसळायला आता सुरुवात. शिंदे गटाची हंडी यावेळेला फुटणार, ते वरती लटकणार. संजय राऊतांची बोचरे टीका. गुजरातमध्ये मुसळधार पाऊस. तापी आणि अंबिका नदीला पूर. उकई धरणामधून पाणी सोडल्यानं पूरस्थिती. सुरतमध्ये अनेक भागांमध्ये पाणी शिरलं.